तर मित्रांनो, आज ऋषिकेश दादा आम्ही आलेलो आहे पद्मावती मातेच्या दर्शनाला. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर मित्रांनो, आजचा विषय असा होता, ऋषिकेश दादा मयूर दादा आपल्याला भेटायला आले होते आळंदीला भेटायला आल्याच्या नंतर मग ऋषिकेश दादाला म्हटलं, चला ऋषिकेश दादा, तुम्हाला आता नवरात्र पण चालू आहे, तुम्हाला आणतो पद्मावती मातेचे दर्शन करून. मग काय निघालो आम्ही, मयूर दादा, ऋषिकेश दादा, मी निघालो मस्त VIP मध्ये पद्मावती मातेच्या दर्शनाला. तर मित्रांनो, हे मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मित्रांनो, आतमधलं पाहू शकते, एकदम खतरनाक वातावरण आहे आतमध्ये पण. मग काय मित्रांनो, सकाळ सकाळी आल्यामुळे गर्दी पण जास्त नव्हती, त्याच्यामुळे दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो आम्ही घराकडे. मित्रांनो, चाललोच होतो पण ऋषिकेश महाराजाला दिसलं हे लहान पोरांचं खेळणं. ऋषिकेश महाराज मग काय थांबतेत काय, ऋषिकेश महाराज लगेच गेले ना. आणि त्यांना सोबती हे मयूर दादा हे काय ऐकनाच झाले, नुसतं फिरत होते, घरा चक्र आल्या होत शेवटी त्यांना. नंतर मयूर दादाला दिलं उतरून, ऋषिकेश महाराज एकटेच फिरत बसले. इकडं लगेच मयूर दादा घसरगुंडीवर चढले होते. म्हणलं उतरा खाली, घेताना पाय बी मोडून. ऋषिकेश महाराज तर आता कोणाचंच ऐकायला तयार नव्हते, धोतारावरच होते. पण ऋषिकेश महाराजांनी तिथं वातावरणच केलं. मी तर पूर्ण वैतागून गेलो होतो. मग त्यांना म्हणलं, तुम्ही आता आत कमी जाऊ. पण मित्रांनो, काही असो किंवा नसो, पण जीवनात ऋषिकेश महाराजांसारखा आनंद नक्की घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.